आपण पाहतोय ऐकतो युवा चषकात हा थरार 2 दिवसाच्या सामन्यांमध्ये फायनलमध्ये प्रवेश केलेले दोन संघ एकमेकांच्या समोर लढताना आपल्याला पाहायला मिळणार. गुडेघर विपक्ष वाल्मिकी नगर या दोन संघांदरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. बिग मॅच आहे, मोठी लढत या दोन संघांदरम्यान आपल्याला लढताना पाहायला मिळणार आहे. आपल्या साथीने साथी समालोचक धनंजय तुकाराम मांगेरे सरांचा आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. पालघर जिल्ह्यातील वसई विरार तालुक्यातील असा एक बुलंद आवाज ज्यांच्या सुमधुर आवाजाने साऱ्यांचा या लाईव्हच्या दिशेने आकर्षण केलं जातं. चला दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. दोन्ही बॅटरला विनंती, आपल्या दोन्ही बॅटर लगेचच मैदानामध्ये एंटर करायचं आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यज्ञेश आणि त्याच्या साथीने पट्टू असे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील. क्षितिज कदम वैयक्तिक पहिले आणि संघासाठी पहिले षटक घेऊन येत आहेत क्षितिज. चला चला जाऊया फायनलची मॅच, महत्वाची मॅच. आणि ज्या ग्रँड फिनालेचा आपण पाहिलं तर सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते ती ग्रँड फिनालेची मॅच आल्या आहेत. असे दोन संघ एकतर ज्यांची वाईल्ड कार्ड एंट्री झाल्या आहेत तो वाल्मिकी नगरचा संघ आहेत आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं फायनल पर्यंत जाण्याचं पण ते पूर्ण नाही झालं असा संघ आहेत गुडेघरचा संघ, भैरवनाथ क्रिकेट संघ. फायनलच्या मॅचला दोघांनाही टाळ्यांच्या गजरामध्ये देऊया शुभेच्छा. पहिला बॉल छान पद्धतीने टाकलाय. थोडं सॉफ्टच्या बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न वैभवजी. आता पाहिलं तर म्हणजे जवळपास 48 टीम पाहिल्यात. 48 टीममधून टॉप 24 जवळपास आलो. टॉप 24 मधून टॉप 12 12 पर्यंत आलो. 12 मधून 6 पर्यंत आलो. 6 मधून 3 आणि 3 मधून आता 2. 3 मधून 2 आता जिंकणार कोण अशी लढत होत असताना पुन्हा एकदा लगातारचा दुसरा डॉट. सुंदर गोलंदाजी क्षितिज यांच्याकडून केली जात आहे. चेंडूला थोडंसं फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला हाताळला गेलाय. आणि आजच्या दिवसामध्ये हे दोन्ही संघाने खूप सारी मेहनत घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत फायनलच्या ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश केलेले दोन संघ आहेत. आणि हे दोन्ही तुल्यबळ संघ कशासाठी आहेत याचं सर्वाधिक उत्तम उदाहरण देताना दोन्ही संघ एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जडमधला चेंडू आहे. जडमधल्या चेंडूवरती देखील तिसरा डॉट येताना पाहायला मिळत आहे. 3 चेंडू डॉट, पहिल्या 3 चेंडूवरती डॉट. कहाणीमध्ये मैदानाच्या मध्ये जसं म्हटलं होतं अमोलजी वैराग यांनी ज्यावेळी इंटरव्ह्यू झाला त्यावेळी त्यांनी सातत्याने सांगितलं की वाल्मिकी नगरच्या जोडीनं खेळण्याचा अनुभव आला आहे, त्यांच्या जोडीनं खेळण्याचा तो सहवास लाभला आहे. पण आज मैदानावरती खऱ्या अर्थानं एकमेकांच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. म्हणजे मैदानावरती उतरवलं ना की प्रत्येकजण प्रत्येकाच्या अगेन्स्ट असतो, तो एकमेकांच्या कट्टर असतो, विरुद्ध असतो. मैदानाच्या बाहेर प्रत्येकजण एकमेकांचे मित्र असतात, चांगले मित्र असतात. राऊंड विकेट. पुढचा बॉल सोडून दिलाय. बाकीचं काम पंचांवरती टाकलं. पंच राहील सर यांनी दर्शवलंय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा आलाय. एक्स्ट्रानं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचतायत 1 रन. एका धावेने अकाउंट ओपन केलं. अकाउंट कोणत्या धावेने ओपन झालं तर एक्स्ट्राच्या धावेने अकाउंट ओपन केले गेलंय. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. फील्ड पोझिशन जर पाहायला गेलं तर फ्लड बॅटमध्ये आपण पाहतो यष्टीरक्षक अमोल वैरागला यांना पाहायला मिळतात. थर्ड मॅचला क्षेत्ररक्षक पाहतोय पॉईंटला रोहन याला पाहायला मिळतात. त्यानंतर कव्हरला राजला पाहतोय. लॉंग ऑफला अर्पित. आणि आता पुढचा चेंडू ओरपीच चेंडूवरती फुल चार्ज फुल फोर्स करत असताना चेंडूला बिरकून दिलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून येतोय षटकार 6 धावांसाठी. आजच्या रात्रीतील अगदी दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. यज्ञेश मागच्या मॅच मध्ये देखील हाच यज्ञेश होता जो सेमी फायनल मध्ये लढला होता, ज्याच्या बॅट मधून षटकार पाहिले होते. आणि तोच यज्ञेश सध्या मैदानाच्या मध्ये षटकाराची भाषा बोलतोय. हो, पहिले 3 बॉल जरी डॉट आले परंतु त्याच्यानंतर आक्रमण करायचं, हल्ला बॉल करायचा आणि अटॅक कसा केला जातो ना हे मैदानाच्या मध्ये दाखवलं यज्ञेशांनी. धावा 7. नक्कीच चांगला उल्लेख आपण देखील केलाय. 2023 मध्ये हा संघ सेमीफायनल मध्ये असताना आपण गुडेघरला पाहिलंय. 2024 मध्ये
हो पुन्हा एकदा आरामदायक कारबी साईडला केला फटका. एक धाव कंप्लीट केली गेली. 2024 मध्ये फायनल मध्ये संघ हरताना पाहिलाय. 2025 ला क्वार्टर फायनल. त्यानंतर स्वप्न अधुऱ्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा लढत पाहायला मिळते. कोणाच्या स्वप्नाची पूर्ती होणार, कोणाचं स्वप्न अधुरं राहणार ही सांगणारी मॅच आहे. कारण हे ज्यांनी स्वप्न पाहिलं दोघांनी पाहिलं. दोन्ही संघाच्या 11 खेळाडूंना तर पाहिलं आहेत, पण 11 खेळाडूपेक्षा त्यांच्या गावानंही पाहिलं आहेत. बाबा ही स्वप्न आहे, स्वप्नाची पूर्ती कोण करणार, कोणाला पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागणार हे देखील सांगणारी युवा चषक आहेत. जसं म्हटलं की यंग जनरेशनचे खेळाडू या सर्वांना एकत्रितपणे आणणारं युवा जोश, यंग टॅलेंट आणि त्या यंग टॅलेंटचा भरणा असलेलं सध्या युवा चषक आपण पाहत आहात. गोलंदाज तयार श्रीतीश. पुढचा बॉल हलक्यानं चेंडूला ड्राईव्ह केलंय. ड्राईव्ह करो पुश रो खुश रो हे मैदानाच्या मध्ये सांगितलं आहेत. सिंगल आलं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत 9 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पहिल्याचा खेळ संपलाय. धाबा धावफलकावरती 9. एक षटकानंतर 9 धावा झाल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये संयमी खेळ खास करून वाल्मिकी नगर संघाकडून पाहायला मिळाला. एक मोठा फटका वगळता बाकी चेंडूवरती जास्त मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून होताना दिसला नाही आणि षटका अखेर 9 धावांपर्यंत मजर मारली आहे. कोण घेणार उसळी, कोण मारणार भरारी आणि कोण ठरणार युवा चषक या स्पर्धेचा मानकरी. आणि या मानकरी ठरण्यासाठी दोन्ही संघांमध्ये लढत पाहायला मिळते. वाल्मिकी नगर नवीन संघ दाखल झालाय आणि नवीन दाखल होत असताना फायनल मध्ये प्रवेश केलेला संघ आपण पाहतोय वाल्मिकी नगर. दुसऱ्या बाजूने गुडेगर संघ. या दोन संघांना एकमेकांसमोर लढताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा अमोल बैराग. कोण नवीन कोण जुनं याच्यापेक्षा ही मॅच कोण जिंकणार, कोण या ट्रॉफीवरती धीरज गाजवणार हे खूप इम्पॉर्टंट आहे. समोर खेळला फटका क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून मिस्टर श्रीतीश कदम आणि त्यानं टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. विकेट गमावलाय, धक्का लागलाय तो मात्र पहिला आणि पहिला धक्का प्रथमेच्या स्वरूपानं बाद. हॅलो फलंदाज बाद झाला. प्रथमेश पट्टू बाद होताना आपण पाहिलंय. आणि जशा प्रकारे आपण मगाशीच ज्या ठिकाणी दोन्ही कर्णधारांना विचारलं होतं त्या ठिकाणी सांगितलं होतं अमोलने की पट्टू समोर खेळण्याचा बराच सारा अनुभव आमच्या पार्टीचा तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना केलेली गोलंदाजी. अमोलने टाकला तो चेंडू स्लोवर ऑन प्रकारचा चेंडू, चेंज ऑफ द पेस थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळाला. त्यानंतर फटका फसला गेला पट्टू यांच्या बॅटमधून. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू उंच हवेमध्ये होता. शेवटच्या क्षणी तिथपर्यंत क्षितिज कदम झेलपर्यंत पोहोचलेत आणि झेलपर्यंत पोहोचले असताना त्या झेलला कलेक्ट केले गेले. पुन्हा आता मात्र वेगाने गोलंदाजी केले वाघाने आणि वाघाचं नाव रॉकस्टार अमोल. अमोल यांच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळालाय. आता मात्र निर्धाव डॉट चेंडू आला. डॉट नंतर धावसंख्या थांबल्या. धावसंख्या जर पोहोचल्या पाहायला मिळते ती म्हणजे 9व्या धावसंख्येवरती 9 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा अमोल वैराग आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल ऑटोमच्या बाहेरचा बॉल. फटका फसलाय हवेमध्ये आणि त्या ठिकाणी टिपलाय झेल. आणखीन एका बॅटरचा संपलाय खेळ. अमोल वैराग मैदानाच्या मध्ये विकेट घेत आहेत. फलंदाजांना पाठवतात माघारी. आउट. फलंदाज बाद, फलंदाज फेल, टिपलाय झेल आणि पुन्हा एकदा धक्का लागला वाल्मिकी नगर संघाला. बॅटर कोण बाद झालेत? सूरज बाद होता आपल्याला पाहायला मिळालं. सूरज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतो जीवन बाल पाटील यांना. जीवनवरती जबाबदारी आहे. जीवनवरती ह्या सामन्याचं प्रेशर आहे, दडपण आहे आणि या साऱ्या गोष्टी लक्षात घेता कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जीवन करणार ते देखील पाहणं महत्वाचं आहे. एका बाजूने एक्सपिरियन्स हा खेळ रंगलाय. सध्या फायनलची मॅच आहेत. जीवनचा जसा आपण उल्लेख केला पण जीवनला सध्या या मॅच मध्ये काहीतरी इम्पॅक्ट टाकायचे आहेत. इम्पॅक्ट असा टाकायचा आहे की जिथून रन बनवू शकतायत. पण समोर अमोल वैराग आहेत. मागच्या काही बॉलमध्ये त्यांनी विकेट मिळवून दिलाय. पुढचा बॉल अपील बरोबर समोर. आणखीन एक विकेट अमोल वैरागनं मात्र मैदानाच्या मध्ये मिळवलाय. यापूर्वी त्याने हॅट्रिक घेतली होती. आता पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये अमोल वैराग ठरतोय अनमोल आणि विकेट घेत असताना धावसंख्या आहेत 9-3. 9 धावसंख्या होती. 3 धावाल्यात. या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू डॉट. त्यानंतर पुन्हा लगातार बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. 3 विकेट आल्यात. या षटकामध्ये अजून एकही धाव
या ठिकाणी प्राप्त करू शकले नाही आहेत. फलंदाजी करताना वेशवी वाल्मिकी नगर संघ म्हणजे सुंदर गोलंदाजीचा नजारा अमूल्यांच्या बॅट मधून आपल्या बॉल मधून पाहायला मिळतोय. फलंदाजाला कोणत्या प्रकारची संधी निर्माण करून दिली जात नाही आहे. वारंवार चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळते. चेंज ऑफ द पेस, कधी शॉर्ट पिच चेंडूला बाउन्स केलं जात आहे. फुल लेंथवरचा चेंडू यॉर्कर, अशा प्रकारचे वेगवेगळे तंत्र या ठिकाणी गोलंदाजीमध्ये वापरताना आपण अमूल्यांना पाहिलेले आहे. चला 2 विकेट घेतल्यात. हॅट्रिक वरती पुन्हा हॅट्रिक ऑन झाल्यात. पहिल्या बॉल वरती विकेट, दुसरा बॉल, त्याच्यानंतर तिसरा, चौथ्या बॉल वरती विकेट आल्यात. काय 5व्या बॉल वरती विकेट येणार का? धावपलकावरती सध्या 9, 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा बॉल फटका खेळला छान पद्धतीने. चेंडूचा ऑन साईडला मिड विकेट मध्ये खेळाडूला वेगाने फिल्डिंग केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. कॉन्फिडन्स लेवल थोडीशी हाय आहे टीम भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगरची. धावपलकावरती 10 आणि बॉलचा खेळ संपला आतापर्यंत बरोबर 5. शेवटचा बॉल बाकी आहे. अमोल वैराग या ओव्हर मध्ये 1 रन 3 विकेट. वैभवजी एक धाव या चेंडूवरती काढलाय. धावसंख्या 10 धावसंख्येवरती जाऊन पोहोचल्या. पुन्हा तो गोलंदाजी मार्क वरती अमोल तयार आहे. स्ट्राईक वरती यज्ञेशाच्या बॅट मधून मोठा फटका आलाय का? नाही आहे. मिस टाइम शॉट. चेंडू नोमॅस लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केल्या एका धावेने. धावसंख्या वाढल्या. धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 11 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या झाल्या 11. यज्ञेश जोपर्यंत मैदानामध्ये फलंदाजी करतोय तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत अजून धावा वाढवण्यासाठी वाल्मिकी नगर संघाच्या. ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बडा. आता मात्र मुसीबत मध्ये कोण फलंदाज त्या ठिकाणी तारणहार ठरणारा वेशवी संघासाठी. स्क्रीनवरती पाहिलं तर अमोल वैराग यांनी केलेली गोलंदाजी तुमच्या स्क्रीनवरती आहेत. त्याने घेतलेले ते 3 विकेट, अगदी दिलेल्या 2 धावा, त्याच्यामध्ये टाकलेले 4 डॉट बॉल. इकॉनॉमिकल परफॉर्मन्स अमोल वैराग यांचा पाहायला मिळाला आहे. शेवटचे 6 बॉल आता हे महत्वाचे आहेत. जसं वाल्मिकी नगरनं सांगितलं, बाबा पहिल्यांदा फायनलमध्ये आलाय, पहिल्यांदा एंट्री केली आहेत, पण पहिलं जे काय असतं ते सर्व काही इम्पॉर्टंट असतं. आता इथून पहिल्यांदा आल्यानंतर काय ते फायनलचं स्वप्न पूर्ण होणार की त्या स्वप्नाची पूर्ती जो संघ मागच्या काही वर्षामध्ये स्ट्रगल करतो त्या ट्रॉफीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो पण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, तो गुणेगरचा संघ काही ट्रॉफी पटकावेल. पहिला बॉल पंचाने सांगितलं वाईट बॉल. 2 हात हवेमध्ये फैलावलाय. एक्स्ट्रा रन आले आहेत. धावपलकावरती 12. 1, 2, 3 आफ्टर 2 ओव्हर. धावसंख्या झाल्या 12. अजून धाव संख्या वाढवण्यासाठी 2-3 असे मारायचे आहेत की ते संघाला मजबूती प्रदान करून देतील आणि गोलंदाजी अशी करायची 2-3 असे डॉट टाकायचे आहेत की पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी ते देखील मदत होईल. आणि पुन्हा एकदा तो प्रयत्न करत असताना चेंडूला खेळू काढलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखा पार क्लिअर करताना षटकार 6 धावांसाठी. अमेयचं स्वागत काय केलंय, भव्य स्वागत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि अमेय यांचं षटकारानं स्वागत झालंय. पहिला जरूर वाईट टाकला परंतु त्याच्यानंतर षटकार. धावपलकावरती वाढल्या आहेत. टीमची टोटल धावसंख्या सध्या 18च्या जवळपास घरामध्ये पोहोचलाय. म्हणून म्हटलं की वाल्मिकी नगर हार मानणाऱ्यापैकी नाही आहेत. प्रयत्न करणार रन बनवण्यासाठी. पुढचा बॉल. दबाव धडपण दिसतोय, प्रेशर दिसतो. 90% असे गोलंदाज असतात ना, एकदा की त्यांच्या बॉलवरती षटकार आला की पुढचा बॉल वाईट किंवा नो बॉल हा फिक्स असतो. वाईट बॉल. वाईट धावा आल्यात. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धावा आल्या. यज्ञेशची जर आपण फलंदाजी पाहिली ना धनंजय सर, खास करून जशा प्रकारे रोहित शर्माचा पूलचे फटके असतील, हुकचे फटके असतील, त्यासाठी रोहित शर्मा माहिर आहे, तशाच प्रकारे यज्ञेश देखील या फटक्यासाठी माहिर आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूला टोल वसूल करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी लावलेला एफर्ट क्षितिज कदम यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. काय फिल्डिंग साठी टाळ्यांचा गजर. एफर्ट होता, ते प्रयत्न होते का माहित आहे ही मॅच खूप महत्वाची आहे. आणि श्रीतीजनं केलेले प्रयत्न म्हणजे श्रीतीज त्याचं नाव आहे पण श्रीतीजला अगदी ती यशाची शिखरे जशी गाठायची असतात ना त्याच पद्धतीचे प्रयत्न श्रीतीज यांचे पाहायला मिळाले. वैभवजी नक्कीच वाईट श्लोकांना केलेलं क्षेत्ररक्षण, वाकाने झोकावलेला क्षेत्ररक्षण पाहायला खास करून क्षितिज यांच्याकडून.
जोपर्यंत पंच काही सांगत नाही तोपर्यंत आपण बाकीच्या गोष्टी क्लिअर तर करणं थोडं कठीण आहे. यस अंपायर्स, पंचाने तिसऱ्या पंचांची मदत घेतली आता. यस, तिसरे पंच या. षटकारासाठी रेफर केले गेले. थर्ड अंपायरसाठी सॉफ्ट सिग्नल आपल्यापर्यंत दिला जाईल. परत आपण पाहिलं तर सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळाला. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षितिजने केलेला तो एफर्ट्स लगावताना त्या ठिकाणी धावा रोखण्याचा प्रयत्न 100% एफर्ट्स देण्याचा कार्य क्षितिजांच्या माध्यमातून होताना आपण पाहिले. पाहण्याचा प्रयत्न केला होता बाबा. त्यावेळी ज्यावेळी त्यानं तो बॉल बाउंड्री लाईनवरती अडवला त्यावेळी पायाचा किंवा त्या शूजचा बुटाचा संपर्क बरोबर त्या रोपला झालाय का, त्या बाउंड्री लाईनला टच झालाय का हे पाहण्याचा प्रयत्न होतो. थोडा क्लोजली पाहत आहेत तिसरे पंच. अगदी टीव्ही कंट्रोल रूम आहे तिथे, पीसीआर रूम आहे तिथे मात्र पाहण्याचा प्रयत्न होतोय. काय पायाचा संपर्क, काय त्या शूजचा संपर्क त्या बाउंड्री लाईनला झालाय हे सध्या चेक त्या ठिकाणी केलं जात आहेत. डिसिजन तुमच्यापर्यंत येईल कारण क्रुशल मोमेंट आहेत. काही घडू शकतं. फायनलची मॅच आहेत. एक एक धाव अगदी या फायनलच्या मॅच मध्ये ती इव्हेंटच्या बरोबरीच आहेत. पाहूयात तिसऱ्या पंचांचं डिसिजन. पंचाचं सिग्नल अशा प्रकारे ते ऑनफील्ड अंपायरचा जो डिसिजन आहे तो त्या ठिकाणी दिला जाणार आहे. कारण कॅमेऱ्यामध्ये त्या ठिकाणी कॅप्चर केला गेला नाही तो क्षण, त्यामुळे तो क्षण त्या ठिकाणी टिपला गेला नाही. ना बऱ्याच काही गोष्टी तर बाबा कॅमेरामध्ये तो कॅप्चर झाला पण तो तितका ज्या गोष्टी तो पायांचा संपर्क झालाय नाही झाला किंवा तिथे असलेला जो प्रेक्षक वर्ग आहे या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. आणि बरोबर बॉलच्या जवळपास तो कॅमेरा असल्या कारणामुळे बॉल ज्या पद्धतीनं बॉल येतो त्याच्यावरती तो कॅमेरा असतो त्याच्यामुळे तो पायाचा संपर्क नाही झाला होता. याच्यावरती सध्या चर्चा सुरू होती. आणि ऑनफिल्ड डिसिजन जे पंचांचं आहेत, ज्या धावा धावून घेतल्यात त्याच धावा या ठिकाणी अगदी गृह्य धरल्या जातील. कीच या दोन धावेने धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते म्हणजे 21-21 या धावसंख्येवरती. एकवीस धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. अमय यांच्याकडे डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पंच वाईड करायला करतात. अवांतर धावेमध्ये पुन्हा एकदा भर घातली गेल्या. धावसंख्या एक्स्ट्राच्या सर्वमध्ये 1ने पुढे सरताना जाऊन पोहोचल्या ते म्हणजे मागच्या 2 ओव्हरमध्ये धावा नव्हत्या परंतु या षटकामध्ये धावा आल्यात ना. धावा किती आल्यात? 2 बॉल मध्ये पाठीमागे 11 रन आल्यात. अमय तयार, समोर यज्ञेश. यज्ञाच्या बॅटमध्ये फटका सजवलाय छान पद्धतीने. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. अखेरीस कॅच घेतलाय अविनाश यांनी. कॅप्टन होते अवी, त्याने घेतलेला कॅच. संपलाय यज्ञेचा खेळ. यज्ञेश बाद झाले तर मोठा धक्का मिळालाय. जशा प्रकारे रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मुंबई इंडियन्स मध्ये सन्नाटा पाहायला मिळतो. मुंबई इंडियन्स मॅच मध्ये रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सन्नाटा पाहायला मिळतो. तशा प्रकारचा आता आपण वाल्मिकी नगरच्या डगआउटमध्ये पाहिले तर यज्ञेश बाद झाल्यानंतर थोडासा सन्नाटा पाहायला मिळालाय. धावसंख्या झाल्या ते म्हणजे 22-24 धावा. 24 धावांवरती चौथा फलंदाज बाद होता आपल्याला पाहायला मिळालेत. नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. कौस्तुभ बाल पाटील. कौस्तुभ पहिला चेंडू आता मात्र बेस करणार. धावसंख्या झाल्या ते म्हणजे 24 धावा. कौस्तुभ बाल पाटीलने जर का षटकार लगावला तर प्रतीक वैराग यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धावसंख्या झाल्या 22-22. धावा झालेल्या आहेत. कौस्तुभ बाल पाटीलने जर षटकार लगावला तर प्रतीक वैराग यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. येणारा चेंडू बघूया गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज अमय तयार आहे. षटपी चेंडूला कट केलाय त्या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रामध्ये. कव्हर पॉइंटला आले होते रोहन. पॉइंट वरून झेलला गॅदर करण्यामध्ये थोडीशी मिस फिल्डिंग, फंबल, झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय. तर परत एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एक धाव कंप्लीट झालाय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकल्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 23-23 या धावसंख्येवरती. धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचल्या. पुन्हा त्या गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अमय पाहतो. स्ट्राईक वरती फलंदाज यश.
यशला मास्तर यशस्वी खेळी करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू उंचमध्ये फाईन लेग क्षेत्ररक्षक झेल खाली टिपलाय झेल संपलाय खेळ. फलंदाज यश बहादूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाल्मिकी नगर संघाला पुन्हा एकदा 5वा धक्का मिळतो यशाच्या स्वरूपामध्ये. यश मैदानाच्या बाहेर गेलात आणि 23 वरती हा 5वा धक्का लागलाय. सर्व काही सुरळीत सुरू असताना वैभवजी पहिल्या अगदी 2 ते 3 बॉलमध्ये धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर मैदानाच्या मध्ये अमयनं थोडासा मोकळा श्वास घेतला मैदानाच्या मध्ये आणि त्या पद्धतीनं गोलंदाजी करत असताना त्यानं आतापर्यंत विकेट मिळवून दिल्या आहेत. आणि बरोबर पहिल्या 2 बॉलमध्ये किती आल्या होत्या? पहिल्या 2 बॉलमध्ये 11 आल्या होत्या, डबल 1. त्याच्यानंतरच्या पाठीमागच्या 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी. 23 ला 5. नक्कीच 5 चेंडूचा खेळ मैदानात झालाय. 23 धावा बंद केला. तिसरा षटक मार्गस्थ आहे. या संघाने आतापर्यंत जवळजवळ 35-40 धावांचा पाठलाग करताना या संघाला पाहिले, परंतु आता पुढचा चेंडू आहे. छटपे चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडला गेल्याचा प्रयत्न फाईन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जाईल का? आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करताना फलंदाज धाबा होताना पाहायला मिळत आहेत. धाबा झाल्यात. 1 धाव मिळाले. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचले ती म्हणजेच 24 झाल्यात. 25चं टार्गेट आहे. 18 बॉलचा खेळ आहे. 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत 25. अमोलजी वैराग साहेबांच्या ज्या सौभाग्यवती आहेत, सो ऐश्वर्या अमोल वैराग मॅडमांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत आहे. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती तरी स्थानपन्न व्हायचं आहे. अमोलजी वैराग यांच्या पण पहिलं तर सौभाग्यवती आहेत. ऐश्वर्या अमोल वैराग, अव्यांश अयांश आता हेही पोचलेत, त्यांचंही स्वागत आहेत. कारण अमोलजी वैराग यांच्या पण पहिलं तर अगदी सुपुत्र आहेत, त्यांचंही या मुख्य मंचावरती आगमन झालं, त्यांचंही स्वागत आहेत. हॅलो, चला लगेच सुरुवात करायचं. सेकंड इनिंगला सुरुवात होताना आमच्या साथीने जॉईन असेल तुकाराम मांगेला सरांचा आपल्याला आवाज मायक्रोफोनद्वारे तो देखील ऐकायला मिळणार आहे. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण युवा चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. युवा क्रीडा कमिटी मंडळाकडनं केलेला प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला मिळालेलं यश आहे. सर्वांची लाभलेली साथ आहे आणि त्या जोडीनं चाललेला हा क्रिकेटचा प्रवास आहे. तर सर्वांची भूमिका आहेत. जसं आयोजक म्हणून युवा क्रीडा कमिटीचं योगदान, प्रायोजकांनी दिलेला मदतीचा हात, खेळाडूंचा प्रतिसाद आणि प्रेक्षकांचा लाभलेला हा उदंड जो सहवास आहे हा देखील महत्त्वाचा राहिलाय. 24 धावा झाल्यात आणि 25 धावांचं टार्गेट आहे. आणि ज्यावेळेला टीमला विचारलं होतं मध्ये भरतजी मोरे होते आणि त्यांनी विचारलं होतं की काय वाटतंय ज्यावेळेला फायनलला पोहोचल्या, दोन्ही कॅप्टनने म्हटलं होतं, जसा अमोल वैराग यांनी देखील म्हटलं होतं की एक स्वप्न आहे या ट्रॉफीला जिंकण्याचं. त्याच्यामुळे आज जी संधी मिळाली आहे ती संधी सोडणार नाही, 100% योगदान देणार. आणि दुसऱ्या बाजूला वेसवी वाल्मिक नगर संघ अशा टप्प्यावरती पुन्हा एकदा उभा आहे. त्यांनी देखील अगदी प्रेक्षकांचं मन जिंकणारी कामगिरी केलेली आहे. त्याच्यामुळे या टप्प्यावरती चुकायचं नाही आहेत, किंबहुना चुका करायच्याच नाही आहेत या उद्देशानं तुम्हाला खेळायचं आहे. पण मॅच 50-50 वाला असणार आहे. दोन्ही संघांना समान संधी असणार आहे. नक्कीच दोन्ही संघांना समान संधी आहे आणि ही समान संधी निर्माण करून देण्याचं कार्य ज्याच्या माध्यमातून आपण वारंवार पाहतो युवा क्रीडा कमिटी मुंबई यांच्या माध्यमातून होतानाही पाहायला मिळालं आहे. जशा प्रकारे आपण पाहतोय क्रिकेटचा खेळ म्हणजे काय आहे, आयुष्यातील अनेक दुःख विसरायला लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. विजयामधील मैदानातील जल्लोष म्हणजे क्रिकेट. पराभव डोळ्यासमोर येत असताना डोळ्यामध्ये येणारा अश्रू म्हणजे क्रिकेट. संघर्षातील हृदयातील आग म्हणजे क्रिकेट. गावाची एकजूट म्हणजे क्रिकेट. वेळेचं महत्त्व म्हणजे क्रिकेट आणि प्रामाणिकतेचं मंदिर म्हणजे क्रिकेट. प्रत्येकाचा आदर म्हणजे क्रिकेट. या रखरखत्या आयुष्यात वटवृक्षासारखी सावली म्हणजे क्रिकेट आणि मायेची मखमली म्हणजे ऊब देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि सर्वांना एकत्र आणणं म्हणजेच युवा क्रीडा कमिटीचा क्रिकेट.
हा क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटची पंढरी नारंगीच्या मैदानामध्ये रंगताना आपण पाहतो. ग्रँड फिनालेचा सामना सेकंड इनिंगला सुरुवात आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पट्टू पहिला चेडू प्रथमेश याचा पहिला चेडू आहे. अमोल याच्यासाठी वेगवान चेडू होता, वेगवान चेडू, परंतु थोडासा दिशाहीन पंच दोन समांतर करता सांगतात धावा येते अवांतर. जसं फार चांगली व्याख्या तुम्ही क्रिकेटची केली. क्रिकेट लढायला शिकवतं, कधी कधी पडायलाही शिकवतं. क्रिकेट आपल्याला आयुष्य जगायलाही शिकवतं. कारण आयुष्यामध्ये देखील अप्स अँड डाऊन येतात, चढ उतार येतात. त्या चढ उताराचा तुम्ही कसा सामना करता. कारण बघा दोन गोष्टी तुमच्या व्यक्तित्व अधोरेखित करतात. टू थिंग डिफायनस व्हाईट बॉलचा इला होतोय. वन इज पेशंट वेन यू आर नथिंग अँड सेकंड इज युअर ॲटिट्यूड. त्यावेळेला तुम्ही काही नसताना दाखवलेला संयम आणि तुम्ही सर्व काही असताना तुम्ही दाखवलेली नम्रता हे क्रिकेट शिकवते. हे क्रिकेट तुम्हाला शिकवते. क्रिकेट आनंदाचे क्षणही देते आणि या आनंदामध्ये अगदी हरवून जाणारे क्षणही देखील पाहिले आहेत. आणि क्रिकेटचं माध्यम राहिले. जसं युवा क्रीडा कमिटीनं केलेला प्रयत्न या सर्वांना एकत्र आणलेत, मंडणगड तालुक्याला एकत्र आणण्याचं काम केलंय. क्रिकेट तो असल एक बहाणा आहे, सबको साथ लाना आहे, असं क्रिकेटचं माध्यम आहे युवा क्रीडा कमिटीने घेतले. नक्कीच चांगला निर्णय पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चेडूला खेळत असताना चेडू क्लिअर केलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो चेडू. 1 2 3 4 येतोय चौकार. 4 धावेने धावसंख्या वाढल्या वेगाने. षटका केलाय रॉकस्टार अमोल सारख्या या वाघाने. बघा एकाची तरी स्वप्नपूर्ती होणार आहे. जसं एक गाणं आहे ना मध्ये का, म्हणजे नयनों में सपना सपनों में सजना नाही आहे, सपनों में ये ट्रॉफी आहे. नयनों में सपना, डोळ्यामध्ये स्वप्न आहेत आणि स्वप्न ती नाही आहेत जे आपण झोपल्यावरती बघतो. स्वप्न ती जे आपल्याला झोपून देत नाहीत. म्हणून स्वप्न पहा आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत ती स्वप्न सत्यात उतरत नाहीत. आणि ते स्वप्न अमोल बैराग टीमनं गुडेकरनं पाहिलंय, ते स्वप्न वेस्वी वाल्मिक नगरनं पाहिलंय. या ट्रॉफीला जिंकण्याचं स्वप्न, ट्रॉफीला जिंकण्याचं स्वप्न आहे. मिस्टर स्ट्रोक झाले, क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहेत, जोपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. एक धाव चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धाव्यासाठी ब्रडलेट डेंजर एंडच्या ठिकाणी जातात. डेंजर एंड आहे पण अशा वेळेला रिक्स घ्यायची आहेत. खतरा धोका आहे पण तो स्वीकारायचा आहे. कारण नो रिक्स नो रिवॉर्ड. जर रिक्स नाही घेतलं तर रिवॉर्ड देखील मिळणार नाहीये. नक्की चांगला उल्लेख केला गेला आहे. धावसंख्या झालाय 8. 2 चेडूचा खेळ झाला. 2 चेडूमध्ये 8 धाव बनल्या आहेत. स्वप्न पाहिले दोन्ही संघाने. म्हणून थकले जरी पंख तरी उडावं लागेल. येत्या संकटाला तुला भिडावं लागेल. जिंकल्यावर गर्दी तुझ्या सोबत असेल पण संकटात मात्र तुला एकट्याला लढावं लागेल. एकट्याला लढावं लागणार आहे गोलंदाज आणि फलंदाजांना. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज झुंजताना पाहतो तर फलंदाज हवी आहे. पुन्हा एकदा पंचाचा सिग्नल. इट्स वाईटच्या स्वरूपामध्ये अवांतर धाव. एका धावेने धावसंख्या झाली 9. नाही, जसं तुम्ही उल्लेख केला, कारण यशस्वी होण्यासाठी एकट्याला प्रयत्न करावा लागतो. भाई कामयाब होने के लिए अकेले आगे बढ़ना पड़ता है. लोग तो तब जुड़ते हैं जब आप कामयाब होते हो. लोक तेव्हा तुमच्या पाठी येतात, तेव्हा तुम्ही यशस्वी होतात. पण कामयाब असं नाही होणार. स्वतःमध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, खुद में काबिलियत है ना, उसके ऊपर यकीन रखो. 3 इडियट मधला फेमस डायलॉग है, कामयाब नहीं काबिल बनो, कामयाबी आराम से आपके पीछे आएगी. त्याकरता आपल्यावरती विश्वास ठेवा, कायम ठेवा की माझ्याने शक्य आहे, मला हे करायचं आहे. ऑफस्टॉपच्या बाहेर त्याच्यावर होता, कव्हरला फिल्डिंग करतोय. माझ्याने शक्य आहे, मला हे करायचं आहे आणि हे करण्यासाठीच मी मैदानावरती आलोय. आय कॅन डू इट, आय विल गेट इट आणि आय डिझर्व इट. ते करण्यासाठी मी मैदानावरती आलोय. नक्कीच मेहनत घेण्यासाठी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याच्या साथीने गोलंदाज देखील तितकीच मेहनत घेताना पाहायला मिळतात. गोलंदाज ट्रॅकवरती धावसंख्या झालाय 3 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेले आहे. 10 धावसंख्या झालाय. शॉर्ट पिच चेंडूला पूल पॉवरफुल सक्सेसफुल होता. राम यांच्या बॅटमधून येतोय षटकार 7 धावांसाठी. आणि जसं अमेयनं फटका केला, अमोल वैरागने एक त्याचं एक्सप्रेशन दाखवलं की बाबा आपण चाललोय. अगदी मूठ आवडले गेले त्या दिशेने चाललाय. स्कोरबोर्ड एकदा अपडेट करूया. 16 धावा झाल्यात आणि युवा चषकाचा रंगलेला 16. अख्खा मंडणगड झालाय गोळा. प्रत्येकाचा ट्रॉफीवर डोळा, प्रत्येकाचा त्या ट्रॉफीवरती डोळा आहे. 16 रंगलाय. वाईट बॉलचा इशारा. अजून 1 रन. जसा 1 रन कमी होत चाललाय ना, तसा गुडेकरचा संघ त्या ट्रॉफीच्या जवळ 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 चाललाय. आता वेस्वी वाल्मिक नगरला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. अलग करना होगा. तब भाई अलग जगह ये और अलग कुछ करिए. नक्कीच अलग करावं लागणार, वेगळी मेहनत घ्यावी लागणार आहे. मेहनत का
हर एक का तरह रंग लाएगा, आज नहीं तो कल काम आएगा. परंतु आज नाही तो कल नाही, आताच मात्र काम लागणार आहे आणि आताच करण्याचा प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा बॅकवर्ड स्पेअर लेग विजयामध्ये केला फटका. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा एफर्ट्स त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतोय. आणि मेहनत नावाचा मित्र तुमच्या सोबत असला ना की पराभव नावाच्या शत्रूची भीती वाटत नाही. त्याला कायम ठेवा, मेहनत करत राहा. ज्यावेळेला तुम्हाला यश मिळेल न मिळेल, कामयाबी मिलेगी या न मिलेगी ये तो किस्मत की बात है. आप कोशिश भी ना करो ये खराब बात है. त्याकडे प्रयत्न करत राहा. कामयाबी एक दिन में नहीं मिलती, वारंवार प्रयत्न करावे लागतात. वारंवार प्रयत्न केले आहेत, गुडेकरनं देखील केलाय. वन बॉल ओव्हर द रोप. जसा चेंडू उडालाय, गुडेकरच्या आशा अपेक्षा आकांक्षाही उडाल्यात. इट्स अ 4 चौकार. 4 धावेने धावसंख्या वाढल्या, वेगाने जाऊन पोहोचला 22 या धावसंख्येवरती. सामना जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची गरज आहे. 3 धावांची गरज आहे. षटकाचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. हा येणारा फटका जवळजवळ या सामन्यातील हवा काढणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच अमोल वैरागांच्या बॅटमधून. जसं तुम्ही उल्लेख केला, कारण पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह अप्रोचनं अगदी दाखवलंय त्यांनी त्यांचा इंटेंट आणि ते दिलेले आहेत. पण ही संपूर्ण स्पर्धा युवा क्रीडा कमिटीनं केलेला प्रयत्न, युवा चषक 2026 हे 8वं पर्व, मी म्हटलं ना प्रत्येकाच्या आठवणीत राहणारं पर्व आहे. ज्यावेळेला सुरुवात केली होती स्पर्धेला त्यावेळेला म्हटलं होतं हे 8वं पर्व आहे आणि प्रत्येकाच्या आठवणीत राहणारं हे पर्व असणार आहे. फार चांगल्या आठवणी, स्वीट मेमोरीज आपण या जपल्यात. कालच्या दिवसापासून जशा आठवणी घेऊन आपण जगतोय त्या आठवणी कायम ताज्या राहतील. नक्कीच आता आठवणी ताज्या करण्यासाठी गोलंदाजाला तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे. ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागणार आहेत आणि यशने जर 2 विकेट मिळवल्या, ब्रेक थ्रू मिळवून दिले तर प्रणय गावडे यांच्याकडून, कातरगुड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुढचा चेंडू जास्त एफर्ट्स, त्याचा जास्तच वापर करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर वाढीच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त एक धाव. नाही, सगळं होतं का ज्यावेळेला रन जास्त जातात, धाबा जास्त जातात आणि दबाव येतो. आणि आता गुडेकरचा संघ अगदी त्या बॉन्ड लाईनच्या जवळ आला. फक्त जास्त जवळ नका जाऊ, सुरक्षित अंतर तिथेही ठेवा, कारण 2 धावांनी दूर आहे अजूनही. अजून एक फटका खेळायचा, चेंडू पाठीमागे निघून चाललाय. युवा चषक, युवा क्रीडा कबड्डीचा 2026चा विजेता नाव घोडेकर हा संघ विजय होतोय. अभिनंदन. गुडेकर संघ हाडला का वेस्वी वाल्मिक नगर संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ तुम्ही देखील दाखवला. कालपासून आपण एन्जॉय केलं आणि अमोल वैराग यांचा उल्लेख आम्ही केला होता की बाबा डबल रोल आहे, दुहेरी भूमिका आहेत. एक युवा क्रीडा कमिटीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी खांद्यावरती घेतली होती, ती देखील समर्थपणे त्यांनी निभावलेली आहेत. आणि दुसरी होती आपल्या टीमला, गुडेकरला चॅम्पियन बनवण्याचं स्वप्न, ते देखील होतं. या दोन्ही दुहेरी भूमिकेमध्ये यशस्वी झाल्यात अमोल वैराग आणि पूर्ण टीमचं अभिनंदन आहे. जसं मी उल्लेख केला होता, क्षितिज, अमोल, अमेय हे त्रिकोण होता आणि हा ट्रँगलर होता आणि या ट्रँगलमध्ये हा सामना आणि ही स्पर्धा जिंकणे गुडेकरच्या संघानं. सेलिब्रेशन केलं जात आहे मैदानावरती आणि अगदी इतक्या वर्षाची प्रतीक्षा होती
आणि ती प्रतीक्षा ज्यावेळेला संपते आणि आपण विजय होतोय, मग आपल्या ग्रामदेवताला देखील स्मरण केलं जातंय, आपल्या देवाला आभार मानलं जातंय. कारण देवळात त्यासाठी नाही जायचं की देवाकडे काहीतरी मागायचं, देवळात त्यासाठी जायचं की देवाने आपल्याला भरपूर काही दिलेलं असतं, त्यामुळे आपण देवळात जायचं असतं. आमचं डीजे मास्टर रेडी होतोय, कारण 10 नंतर थोडीशी मर्यादा असते आवाजाची. पण एक गाणं येणार आहे सेलिब्रेशनसाठी. सेलिब्रेशनसाठी गुडेकरसाठी एक गाणं येणार आहे. तर आमचा डीजे मास्टर मुंबई इंडियन्सचा हार्डकोर फॅन आहे, त्याच्यामुळे त्याची नजर तिकडे होती.